विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि पेपरफुटी प्रकरणी युवा सेनेची गडिंग्लजमध्ये निदर्शनं. सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका. नीट टीईटीसह विविध भरती परीक्षातील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेला कथित खेळ तसंच दिल्लीच्या जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ युवा सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं गडिंग्लज इथं जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधल्याचा आरोप करत आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अवधूत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेविरोधात युवा सेना आक्रमकपणे लढा देत राहील. परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी, पेपरफुटीची प्रकरणं आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या कथित खेळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी प्रकाश रावळ, वसंत नाईक, बाळू कुंभार, सुधाकर जगताप, महेश पाटील, कृष्णा पाटील, महेश भोसले, कृष्णा कांबळे, तेजस घेवडे, विशाल चव्हाण, धुंडेश नवलगुदे, विकास देवटी, मनोज नाईक, शकील मुल्ला, सुयश पाटील, विलास यमाटे, दिगंबर पाटील, सुरेश हेब्बाळे, संभाजी येडूरकर, मनीष हावळ, पंकज चौगले, सुजित मोरे, हरिश्चंद्र पाटील, प्रथमेश खोत, लक्ष्मण पाटील, संतोष कांबळे, नितीन ससाणे, ओंकार ससाणे, कुणाल ससाणे, सुखदेव ससाणे, महादेव ससाणे, यासर उटी, अमर रणदिवे, महेश चबळे, तुकाराम वाघराळकर, तृप्ती वाघराळकर आणि स्वरूप घबाडे यांच्यासह शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निदर्शनावेळी शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी सरकारविरोधी घोषणा आणि परिसर दणाणून सोडत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.